हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. देवपूजा करून सुद्धा तो प्रसन्न होत नसेल, देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल, तर लक्षात घ्या आपल्याच हातून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. जसं उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच, पावसाळ्यात पाऊस पडणारच, त्याचप्रमाणे निसर्गाचे काही नियम आहेत. आणि अगदी त्याचप्रमाणे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत. या नियमानुसार जर देवपूजा केली तर देव खूप लवकर प्रसन्न होतात, लवकर पावतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवांना आंघोळ घालताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे ते बघणार आहोत. देवांना चुकीच्या पद्धतीने आंघोळ घातल्यामुळे आपल्या घराला बरेचसे दोष लागत असतात. त्यामुळे देवांना आंघोळ घालण्याच्या बाबतीत काही नियम आहेत, तेच नियम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर देवांना आंघोळ घालताना आपण कोणत्या चुका करतो हे देखील मी शेअर करणार आहे. आंघोळ म्हणजे शरीर शुद्धीकरण. तर शरीर शुद्धीकरण करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा आपण वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी खाली ठेवतो तर ही खूप चुकीची पद्धत आहे. आणि त्याचबरोबर देवांना एकत्रित एकतर तांब्याच्या तामणामध्ये घेतो किंवा मग घंगाळामध्ये घेतो, पण ही देखील चुकीची पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं काय चुकीचं? देवांना तामणात ठेवल्यानंतर अशा प्रकारे वरून आपण देवांवरती पाणी घालतो आणि हे पाणी घालत असताना पाण्याचे शिंतोडे दुसऱ्या देवांवरती उडतात. म्हणजे थोडक्यात काय, तर उष्ट पाणी जे आहे ते दुसऱ्या देवांवरती जातं. तुम्ही मला सांगा की आपण आंघोळ करताना एकमेकांचं पाणी वापरतो का, किंवा दुसऱ्यांचं उरलेलं पाणी वापरतो का? अगदी त्याचप्रमाणे देवांना आपण जेव्हा अशा प्रकारे आंघोळ घालतो तर ही खूप मोठी चूक आपण करत असतो. आता हे सगळं पाणी घातल्यानंतर त्याच पाण्याने आपण देवांना स्वच्छ करतो. म्हणजे या देवाचं आंघोळीचं पाणी दुसऱ्या देवांवरती पडतं आणि ते सगळं उष्ट्या पाण्यातच आपण बाकीचे देव स्वच्छ करत असतो. त्यामुळे बरेचसे दोष आपल्या घराला लागत असतात. आंघोळ घालण्याच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण देवांना अशा प्रकारे तांब्यामध्ये बुडवतो आणि त्यांना आंघोळ घालतो. पण ही देखील चुकीचीच पद्धत आहे. जेव्हा आपण एका देवाला बुडवतो तेव्हा ते पूर्ण पाणी त्याच देवासाठी वापरल्या जातं. त्यानंतर याच पाण्यामध्ये तुम्ही दुसरे देव धुवायचे नसतात. आणि बऱ्याच जणी काय करतात, दुसरा देव घेतात आणि त्याच उष्ट्या पाण्यामध्ये दुसरा देव स्वच्छ करतात. पण यामुळे पण घराला दोष लागत असतात. आणि ही देखील अत्यंत चुकीची पद्धत आहे देवांना आंघोळ घालण्याची. तर आता जाणून घेऊया देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत काय आहे. सगळ्यात आधी देवांवरचं निर्माल्य आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर देवांची वस्त्र असतील, माळा असतील, त्या सगळ्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. देवांना आंघोळ घालण्यापूर्वी देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून देवांना आंघोळ घातल्यानंतर त्यांच्यावरती धूळ बसणार नाही. जोही कपडा आपण देवघरामध्ये अंथरतो तो देखील झटकून घ्यायचा आहे. आठवड्यातून एकदा त्याला धुवून घ्यायचं आहे. जसं आपण आपल्या बेडशीट्स आठवड्यातून एकदा धुवायला टाकतो, अगदी त्याचप्रमाणे देवघरातील वस्त्र आपल्याला धुवायला टाकायचं आहे. आणि रोज देवांना आंघोळ घालण्यापूर्वीच त्या वस्त्राला आपल्याला झटकून घ्यायचं आहे. आता ही सगळी स्वच्छता झाल्यानंतरच आपल्याला देवांना स्नान घालायला सुरुवात करायची आहे. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. तर देवांना आंघोळ घालण्यापूर्वी अग्नी प्रज्वलित करायचा आहे. उदबत्ती देखील आपल्याला लावून घ्यायची आहे. देवघरामध्ये सूर्यप्रकाश येत असतो. त्या सूर्यप्रकाशामध्ये त्याचबरोबर आपण जो दिवा लावलेला आहे त्याच्या तेजोमय प्रकाशात तसेच उदबत्तीच्या सुगंधित वासाने देवांना आंघोळ घालायला सुरुवात करायची आहे. आपल्या देवघरामध्ये धातूचे देव असतात आणि त्याचबरोबर काही फोटो फ्रेमसुद्धा असतात. तर सगळ्यात आधी आपल्याकडे ज्या फोटो फ्रेम आहेत त्यांना आपल्याला पुसून घ्यायचं आहे. फोटो फ्रेमला पुसण्यासाठी एक स्वच्छ टॉवेल वापरायचा आहे. जसं आपण आंघोळ करताना टॉवेल वापरतो, अगदी त्याच प्रकारे तुम्ही एक छोटासा नॅपकिन देवासाठी ठेवू शकता. त्या नॅपकिनच्या एका कोपऱ्याला तुम्ही ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या एका कोपऱ्याने ही फ्रेम जी असते देवाची ती पुसून घ्यायची आहे. आता एक फ्रेम असेल तर एकाच कोपऱ्याने तुम्ही पुसू शकता, पण तुमच्याकडे एकापेक्षा 2 देवांच्या फ्रेम असतील. बऱ्याचदा आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी तेलकट कळकट झालेले कपडे वापरत असतो, पण यामुळे पण घराला दोष लागत असतात. लक्षात घ्या, नेहमी स्वच्छ असलेला छोटा नॅपकिन किंवा टॉवेल तुम्ही देवांना साफ करण्यासाठी वापरायचा आहे. आता या टोकाने तुम्ही एका फ्रेमला साफ केलं असेल तर दुसऱ्या टोकाने दुसऱ्या फ्रेमला तुम्हाला स्वच्छ करायचं असतं. आता ही झाली फोटो फ्रेमला स्वच्छ करण्याची योग्य पद्धत. आता देवांना आंघोळ घालण्यासाठी आपल्याला पाणी घ्यावं लागतं. लक्षात घ्या, हे पाणी कोमट असलं पाहिजे. आता प्रत्येकाकडे हीटर असतात, गिझर असतात,
आणि ते नसतील तर तुम्ही गॅसवरती सुद्धा कोमट पाणी करू शकता आणि त्या पाण्याचा वापर करून आता देवांना आंघोळ घालण्यासाठी एक ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे. तर देव कुठे काढून ठेवायचे आहेत, जर तुमच्याकडे दुसरं ताम्हण असेल तर त्या ताम्हणात किंवा एक ताटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्या ताटामध्ये तुम्ही सगळे देव काढून घ्या आणि त्यानंतर एकेका देवांना तुम्ही आंघोळ घाला. अशा प्रकारे तुम्हाला एकेका देवाला आंघोळ घालायची आहे. यामुळे प्रत्येक देवाला आंघोळ घालताना हे पाणी आपल्याला उजव्या हातामध्ये तांब्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि डाव्या हातात आपल्याला देव घ्यायचा आहे. वरून पाणी टाकून हातानेच आपल्याला देवाला स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर एक नॅपकिन घ्यायचं आहे. नॅपकिनला अशा प्रकारे देवघराच्या वरती अंथरून ठेवायचे. देवांना कधीही आंघोळ घातल्यानंतर खाली ठेवायचं नाही. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे नॅपकिनवरती देवांना ठेवू शकता. आता देवाला नॅपकिनवरती ठेवल्यानंतर लगेचच पुसून घ्यायचं आहे. बऱ्याचदा पाण्याचे डाग देवांवरती पडतात आणि देव काळे पडायला लागतात. त्यामुळे वारंवार आपल्याला देवांना घासत राहावं लागतं. तर अशा प्रकारे कोरड्या कपड्याने तुम्ही ताबडतोब देवांना पुसून घेतलं तर त्यावरचं पाणी निघून जाईल आणि देव लवकर काळे पडणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल त्याच पाण्याने दुसऱ्या देवांना आंघोळ घालायची का? तर तसं करायचं नाही. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की उजव्या हातात आपल्याला तांब्या घ्यायचा आहे, डाव्या हातात आपल्याला देव घ्यायचा आहे आणि देवाला ताम्हणात न टाकता वरतीच ठेवून अशा प्रकारे दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची. म्हणजे उष्ट्या पाण्यामध्ये देवांची आंघोळ होणार नाही, तर जे काही देवाचं पाणी आहे ते ताम्हणात पडेल. म्हणजे वरचेवरच आपल्याला देवाला आंघोळ घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नॅपकिनवरती ठेवून द्यायचं आहे. आता जसे हे 2 देव मी स्वच्छ केले, अगदी त्याच प्रकारे आपल्याला बाकीचे देवसुद्धा स्वच्छ करायचे आहेत. तर देवांना आंघोळ घालताना ताम्हणात खाली ठेवायचं नाही. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हातात देव घेऊन तांब्याने भरून पाणी टाकायचं आहे. तर सगळे देव इथे स्वच्छ झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि नॅपकिननी यांना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे. सगळ्या देवांना व्यवस्थित कोरडं करूनच मग तुम्हाला त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे. आता देवांना आंघोळ घातलेलं पाणी ज्या ताम्हणामध्ये पडलेलं आहे त्या पाण्याचं काय करायचं आहे, देवांच्या आंघोळीचं पाणी बऱ्याचदा आपण तुळशीला घालत असतो, पण तुळस ही सुद्धा एक देवता आहे. उष्ट देवांच्या आंघोळीचं पाणी आपण तुळशीला घातल्यामुळे सुद्धा घराला दोष लागत असतात. त्यामुळे देवांच्या आंघोळीचं पाणी हे कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. तर देवांना अशा प्रकारे नियमाप्रमाणे आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला कुठलेही दोष लागत नाहीत. तर या नियमांचं पालन तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होणार आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणत असतो की मी इतकं देवांचं करते तरी देखील माझ्याच बाबतीत असं का घडतं. तर त्यासाठी हे काही कारणं आहेत ज्यामुळे तुमच्या घरात कटकटी, भांडणं, मुलं ऐकत नाहीत, ह्या गोष्टी घडत असतात. तर ह्या काही गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवायला लागेल आणि घरातले जे काही दोष असतील ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. देवांना आंघोळ कशी घालायची, कोणत्या नियमांचं पालन करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.